जय मल्हार 11. जय मल्हार 11 प्लीज मैदानात दाखल व्हा. टीम जय मल्हार 11 तुम्हाला विनंती असेल, तुम्हाला फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे. टीम जय मल्हार 11 प्लीज मैदानात दाखल व्हा. कॅप्टन नवनाथ अडवळे आपण आपला संघ घेऊन लवकरात लवकर दाखल व्हायचंय. वेळ मात्र थोडासा वाचवा, कारण की अशा प्रकारचा इम्पॉर्टंट कॉल घेण्यासाठी नवनाथ अडवळे आपण मात्र सुपूर्द आहात, तर प्लीज चला थोडस वेळ वाचवा. प्रत्येक संघाला निश्चितच मला वाटतं 6 षटकाच्या खेळासाठी 25 मिनिटाचा वेळ दिला गेलेला आहे. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं संपवणं बंधनकारक असेल किंवा मग तुम्हाला एक खेळाडू मैदानाच्या आत घेणं असा पेनल्टीचा रूल आहे. आणि निश्चितच नियम प्रत्येकाला माहीत असतात. अपेक्षा एवढीच आहे, स्पर्धा खूप मोठी आहे, लेंदी आहे. आजचा महाअंतिम दिवस आहे. सूर्यदेवता साक्षीदार असतानाच या स्पर्धेचा मेगा फायनल संपन्न होईल आणि बक्षीस वितरण देखील संपन्न होईल. यासाठी तुम्ही सर्व खेळाडूंनी निश्चितच सपोर्ट करायचा आहे. खेळाडूंकडून कुठल्याही ऑर्गनायझिंग कमिटीला काहीही अपेक्षित नसतं. अपेक्षित असतं ते वेळेचा सदुपयोग करणं आणि वेळेला सहकार्य करणं. पुढची मॅच तडाखेबाज मॅच आहे. अगदी MJ 11 या संघात मुंबईला बिलॉंग करणारे सर्व खेळाडू. तर एका बाजूला आहे जय मल्हार निफाडचा संघ, की ज्यात अहिल्यानगर, संगमनेर जवळचे आणि निफाड तालुक्यातले सर्व दर्जेदार खेळाडू. पाहूयात या दोन संघांमधला एक महत्वपूर्ण लढा आपल्या भेटीला येतोय. समालोचन कक्षाकडे जाऊयात. समालोचन कक्षात जोडले जात आहेत सौरभ राजपूत अँड अक्षय सर. धन्यवाद शुभम बाहिरे, ज्यांना तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहिलं. चला, सलामीचे फलंदाज आपण वेळ न घेता लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचे. दोन्ही टीम्सचे 12वे खेळाडू देखील कॉम्बॉक्स मध्ये असतील या गोष्टीची देखील आपण दक्षता घ्या. महामानव चषक, महामानव फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा आज मात्र आपल्या शेवटच्या दिवसामध्ये, अंतिम दिवसामध्ये, आणि एक संघ मात्र आपल्याला मिळालाय. चला बॅटर्स, टीम MJ 11 बॅटर्स मात्र लवकरात लवकर दाखल करायचे. आपण एक संघ आपल्याला मिळालाय जो मात्र सेमीफायनलच्या दिशेने क्वालिफाय झालाय. आझाद 11 चाळीसगावचा. मोमेंटम क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. काल ज्या रीत्या आपण बघितलं तो मॅच जिंकला आझाद 11 चाळीसगावने, कॉन्फिडन्स मात्र वाढला. तोच कॉन्फिडन्स घेऊन आज मैदानाच्या आतमध्ये उतरले. पहिला क्वार्टर फायनल जिंकला, तिकीट बुक केलंय. नो डाऊट कौतुक करावं लागेल त्याही संघाचं. बट ही देखील मॅच फार मोठी होणार आहे. एकीकडे आपण बघतोय पश्चिम महाराष्ट्रातले, ठाणे मुंबई परिसरातील सुपरस्टार्स त्यांच्या विरोधात नगर नाशिकचे तारे सितारे भिडन देताना आपल्याला पाहायला मिळतील. कालच्या मॅचचा तो उल्लेख केला प्रतीक देवरे आणि टीम. तिथे तुमचं कर्णधार पद ते खूप महत्वाचं असतं. निर्णय क्षमता ही क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असते. शेवटचं षटक ज्याचा बॉल काल टर्न होत नव्हता, ज्याच्या बॉलला काल फिरकी मिळत नव्हती, अशा गोलंदाजाला तुम्ही शेवटच्या ओव्हरमध्ये आणलं, मग त्याच्या विरोधात त्या धावफलकावर लावणं शक्य होतं आणि ते अशक्य काम शक्य केलं. खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग करताना 4 षटकार खेचताना ती मॅच जिंकवली. क्रिकेटमध्ये होतं, निर्णय क्षमता खूप महत्वाची आहे. तुम्ही कुठल्या वेळी काय निर्णय घेता त्यावर क्रिकेटचा खेळ अवलंबून असतो. खूप वेळा आपण असं म्हणतो की ही मॅच गेली आहे, ही मॅच पराभवाकडे जाते. मात्र एखादा चांगला कर्णधार असतो ना, तो चांगल्या गोलंदाजांना योग्य त्याने हँडल करतो आणि ती लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये कन्वर्ट करताना विजयापर्यंत घेऊन जातो. नो डाऊट क्रिकेटच्या खेळाला आपण बघतो चमत्काराची उपमा देण्यात आलेली आहे. अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखलं जातं आणि काल मात्र एक चमत्कारच मैदानाच्या आतमध्ये आपण बघितला क्रिकेटच्या खेळामध्ये. पण वळूयात आता या मॅचकडे. आपण नक्कीच एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये ऑन होतोय. सलामीची जोडी विश्वनाथ जाधव आणि त्यांच्या सोबतीला जर बघितलं तर अक्षय कासार मात्र सलामीला आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्जत सागर बोडखे जे मात्र पहिलं षटक हाताळतील. मजा येईल, कारण की ताऱ्या सिताऱ्यांची मांदी आळी आणि एकपेक्षा एक सुपरस्टार्स आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रभरातनं मात्र या मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. इतर राज्यातले देखील खेळाडू पाहायला मिळणार आहेत. आणि 6 षटकांची क्वार्टर फायनल नंबर 2 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये होतीये. ऑन गोलंदाजी मार्कवर सागर, स्ट्रायकरला विश्वनाथ. आणि चला, विनंती असेल दोन्ही टीम्सला वेळ वाचवत चला आणि मॅच मात्र स्पीडअप मध्ये खेळवा. पहिला चेंडू स्ट्रायकरला विश्वनाथ. रिव्हर्स अटेम्प्ट होता पहिल्याच बॉलवर. नक्कीच फ्लाइंग स्लिप मध्ये तिकडे खेळाडू तैनात. धावस्वरूपी मात्र आपण बघतोय की इकडे डॉट बॉलच्या मदतीने नक्कीच मात्र सुरुवात करतात सागर. निश्चित सागर बोडके खूप सारी गुणवत्ता आहे नाशिक जिल्ह्यात, विशेषतः निफाड तालुक्यात ज्या स्पर्धा होतात तिथे ऍज अ आयकॉन खेळणारा हा खेळाडू आहे सागर बोडके, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे लोवर फुलटॉस बॉल होता, जमिनीलगत खेळलाय, मिडॉन घेतला गेला. मिडॉन आणि मिड ऑफ आपल्या जागेवर आहेत, त्यामुळे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ खाली आहे.
तिथनं गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. विश्वनाथ थोडासा संयमानं आणि शांत खेळ त्याच्याकडनं मैदानाच्या आतनं सुरू झालाय. नो डाऊट जय मल्हार 11 निफाडचा संघ आपण बघितला. दुसऱ्या दिवशी शेवटचा सामना या टीमने अतिशय चांगलारित्या जिंकला होता. मानव काटे यांचा खेळ मात्र फार उल्लेखनीय होता. बट इथे विश्वनाथने बॅट चालवली आहे, चाबूक चालवलाय, फिल्डरने केला होता प्रयत्न बट चेंडू झालाय फरार. या मॅचचा पहिला महामानव चषक ब्रँडेड चौकार. विश्वनाथ जाधव त्याचा फेवरेट शॉट आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याकरता त्याला ओळखलं जातं आणि तिथे जर आपण पाहिलं तर अगदी त्याच क्षेत्रात थोडासा वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यावर तो फटका त्यानं खेळला. मात्र जे त्याला हवं होतं ते मिळालं असं म्हणायला हरकत नाही. तेवढा प्रॉपर कनेक्ट नव्हता, मिडल नव्हता, मात्र बॉल जिथे जायला हवं होतं तिथे गेला आणि त्यामुळे 4 मिळाले. आवडतीये तीच भाषा मात्र इथे विश्वनाथने वापरली आहे. ज्या रीती आपण बघतोय पहिले 2 चेंडू थोडासा संयम बाळगला पण त्यांना माहिती आहे या मैदानावरती रणोत्सव सुरू आहे, धावांचा उत्सव सुरू आहे. तर एअर स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. आइए और सामने की तरफ जाइए. सुरुवातीला घेतला थोडासा शांतता पण ते म्हणतात ना की काही चेंडूंची वाट बघावी लागते आणि काही चेंडूंची वाट मात्र लावावी लागते. 2 चौकार. निश्चित शांतता, संयम आणि मग परफेक्ट कार्यक्रम तो सुरू झालाय. शांततेनं पहिला बॉल, संयमानं दुसरा बॉल आणि त्यानंतर मग परफेक्ट कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज सागर बोडकेच्या विरोधामध्ये विश्वनाथ जाधवकडनं. नक्कीच 2 चौकारांच्या मदतीने रनसंख्या वाढली आहे. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता. यावेळी जर बघितलं तर थोडासा आपण बघतो ना फिंगर्स रोल केले होते त्या चेंडूवरती. ज्या रीती आपण बघितलं हवेत हलक्या हाताने मात्र सोडला होता. नक्कीच अक्षय सर आपण चर्चा करतो बट हे मैदान ज्या रीत्या राहिलेलं आहे त्या रीत्या विश्वनाथ आपण बघितलं सुरुवातीला 2च चेंडू जास्त संयम ठेवला. का तर त्यांना माहिती आहे या मैदानावर जास्त संयम ठेवून चालणार नाही. कारण की समोरचा संघ जर बघितला तर अटॅकिंग अप्रोचनेच उतरणार आहे. तर तुम्हाला देखील तो अप्रोच ठेवणं मात्र इथे गरजेचं आहे. निश्चित या मैदानाची 90+ हीच टोटल योग्य राहिली आहे आणि त्या दिशेनेच वाटचाल करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल अक्षय कासार फटका फसलाय, मिड ऑफ होता आणि त्याच्या हातामध्ये एक सहज सोपा साधा झेल देत गोल्डन डकचा शिकार ठरलाय. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका अक्षय कासार दिपाट. पुढे टाकला होता बॉल. नक्की ज्या रीती आपण बघतो ड्राईव्ह करून खेळण्याचा प्रयत्न होता, गॅपला भेदण्याचा जिथे प्रयत्न होता अक्षयकडनं आणि नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघू शकतो पुढे टाकलेला बॉल सरळ राहिला. बॅटचा फेस ओपन करून फटका खेळला. ताकद काही खास जनरेट झाली नाही आणि सोपा झेल. क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम्सला विनंती आहे, टीम मिटिंग दर विकेट नंतर दर षटकांनंतर नकोय तर प्लीज या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं आहे. रिप्लेमध्ये ज्या रीती आपण बघतोय हलक्या हाताने खेळला होता बट अतिशय सोपा झेल आणि पहिला धक्का. बॅटर्स खेळाडू 30 यार्ड सोडायच्या आधी दुसरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पाहिजे. MJ11 याही गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं. चला पहिलं षटक संपते. अक्षय सर 9 धावा स्कोर कार्डवर 1 गडी बाद. नवीन फलंदाज प्रणव भोईर. नुकताच भिवंडी ऑलिम्पिक ही स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये एक बाईक या खेळाडूला पारितोषिक म्हणून मिळाली. तो प्रणव सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. प्रणव दळवी माफ करा प्रणव भोईर जो मैदानाच्या आतमध्ये येतोय. नक्कीच ज्या रीती आपण अक्षय सर काल बोलले MJ11चा संघ हा जर बघितला तर ते म्हणतात ना ओव्हर दी नाईट रातोरात मात्र मालेगावमध्ये दाखल झालेला संघ आहे. बट ज्या रीत्या या टीमने काल परफॉर्मन्स दिला म्हणावंच लागेल. मेरी एंट्री लेट है बट सबसे ग्रेट है. अनिश्चित भिनार गावाला बिलॉंग करतो प्रणव जो सध्या मैदानामध्ये आलाय. हा बॉल चुकीचा फटका. शॉर्ट सिलेक्शन क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं आणि विश्वनाथ जाधवचं यावेळेचं शॉर्ट सिलेक्शन गडबडलंय. नक्कीच अजून एक फिरकीपटू मात्र इथे गोलंदाजी मार्कवर दाखल करण्यात आला आणि टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला होता. जरी त्या जर बघितलं तर रिव्हर्सचा फटका स्विचिटचा फटका खेळण्याचा तिथे प्रयत्न केला बॅटरने पण तेवढं काही खास यश मिळालं नाही. डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढे जात असताना धावा स्वरूपी आपण बघतोय 9 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर लागलेला 1 गडी बाद. दूरच्या षटकाची सुरुवात डॉटने होतीये. यावेळेस मात्र उडवलाय. वा भाई वा. इम्प्रोव्हायझेशन ऍट हिज बेस्ट. विश्वनाथ जाधव सेट ऑन फायर. अजून एक चौकार. धावा मिळतील 4.
अप्रतिम अप्रतिम फटका विश्वनाथ जाधवकडनं पाहायला मिळाला. हे बघा इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक सध्या त्याचा जमाना आहे. ऑफ्टमच्या बाहेर शफल झाला आणि सफलही झाला. शफल होताना सफल फटका खेळणं हे क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं आणि आय साईट ती खूप महत्वाची होती या फटक्याकरता. शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तिथे ती आय साईट घडवून ठेवली आणि एक चांगला फटका विश्वनाथनं खेळला. बॉल चौकारामध्ये परावर्तित झाला 4. नक्कीच रन संख्या मात्र 13 धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये. चांगला फटका होता विश्वनाथच्या पाडमधून. फुलाल्यांचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र इकडे पोहोचतात आहे. एक धाव मात्र मिळेल. धावस्वरूपी दुसऱ्या धावेचा कॉल. वो जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट मात्र इथे होताना आपल्याला पाहायला मिळाली. अरबी रेस आणि डर्बी रेसचे घोडे पुरेपूर जोर लावून मात्र मैदानाच्या आतमध्ये धावलेत आणि रन संख्या मात्र 2 धावेच्या मदतीने वाढतीये. ऑलमोस्ट आपण बघतोय 15 धावसंख्या. अक्षय सर, जर MJ11चा बॅटिंग लाईनअप तुम्ही बघितला, विश्वनाथ जाधव या नावाचं किती महत्व आहे त्या बॅटिंग लाईनअप मध्ये? खूप महत्वाचं आहे. हा खेळाडू त्याची गुणवत्ता संपूर्ण भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटला माहित आहे. सातत्यानं विश्वनाथ जाधवनं खूप वेळा प्रभावित केलंय. अगदी धानिवच्या गावातनं एक गाव एक संघ फॉर्मॅटमधनं आलेला खेळाडू सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमधले जे टॉप ऑलराऊंडर आहेत त्यामध्ये त्याचं नाव आहे आणि यावेळेस त्याचीच एक झलक मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली आहे. चौकार. चर्चा 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 काय या नावाची सध्याच्या घडीला सगळीकडे होतीये याचं मात्र परिपूर्ण उदाहरण आज बॅटमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच बघा, चर्चा ही कोणाची होत नाही, चर्चा ही त्याच खेळाडूंची होते त्यांच्यामध्ये काही ना काही दर्जा असतो आणि आज मात्र आपली दर्जेदार बॅटिंग करून सर्वच मालेगावकरांना मात्र चर्चा करण्यावरती भाग पाडतोय विश्वनाथ. कमालीची खेळी आतापर्यंत केली आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंटचं एक परिपूर्ण उदाहरण मात्र सेट करत असताना विश्वनाथ जाधव इथे. अगदी चांगली बॅटिंग सध्या विश्वनाथकडनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा इनफिल्डच्या वरनं उडवलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं आणखी एकदा चेंडू सीमारेषा पार. चौकार. विश्वनाथ जाधव पहिल्यांदा नाशिकमध्ये आला होता 3 वर्षापूर्वी आर्या प्रीमियर लीग या स्पर्धेकरता आणि तो पहिल्यांदा जेव्हा आला त्याच वर्षी मॅन ऑफ द सिरीज राहिला होता आर्या प्रीमियर लीगचा. त्यावरनं या खेळाडूची गुणवत्ता तुम्ही सांगू शकता की ज्या एरियात जातो तिथे जाताना आपली छाप नक्की सोडतो. नक्कीच. आणि आजची जर बॅटिंग बघितली ना तुम्ही विश्वनाथची, चौकारांमध्ये डिलिव्हर केलाय आणि ते म्हणतात ना लो रिस्क पर्सेंटेज फटके आणि लो रिस्क पर्सेंटेज वाली बॅटिंग काय असते ते मात्र दाखवत असताना फिल्डिंग सोबत क्रिकेट खेळलंय. या आधीचा फटका तुम्ही बघा, खास नाही, फक्त बॉल आला आउटसाइड दी ऑफ, त्याला मात्र खेळून काढलं, दिशा दिली फक्त आणि यावरनं करते की हा खेळाडू फिल्डिंग सोबत सध्याच्या घडीला खेळतोय. 23 वरती 1 स्कोर. शेवटचा बॉल. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचंय. काय इथे नेमकं घडलंय? बोल्ड झालाय की नेमकं काय झालंय? बोल्ड झालाय का खेळाडू? पंचांनी तिथे चेक करायला इशारा केलाय. पंच चेक करत आहेत. मात्र आपण ज्या पद्धतीनं सौरभ क्रिकेट पाहिलंय विश्वनाथचं या स्पर्धेमध्ये, निश्चित हाही खेळाडू चर्चेचा विषय का बनलाय तर या पद्धतीच्या फलंदाजीमुळे. सातत्यानं चांगला खेळ दाखवणारा खेळाडू आहे विश्वनाथ जाधव. कसं वाटलं? तू खूप कमी वेळा पाहिलं असेल इन ऍक्शन विश्वनाथला, तुला त्याचा खेळ आज पाहताना कसं वाटलं? यस, बोल्ड झालेत बॅटर, तिथे परतावा लागेल विश्वनाथ यांना. आणि ज्या रीती आपण चर्चा करतोच होतो, मी आधीच बोललो की लो रिस्क पर्सेंटेज वाले फटके आणि ज्या रीत्या या मैदानात त्यांनी खास करून बघा षटकार खूप सारे बघितलेत, बट जितक्या इझिली चौकार त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत ना, तिथे आपण बघतोय की या खेळाडूची गुणवत्ता कळते. बट रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता ज्या रीत्या बाद झालेत. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू मात्र सरळ यष्ट्यांचा वेध घेऊन गेला. बेल्स मात्र तिथे डिस्लॉच झाली आणि फलंदाज बाद आहे. महत्वाची विकेट होती. विश्वनाथ मात्र ज्या खेळाडूनं कालचा दिवस आपल्या नावावर केला किंवा अक्षरशः गाजवून सोडला, तो मॅन फ्रॉम कामन वसई राहिल अन्सारी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. राहिल अन्सारी, खूप साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा या खेळाडूकडे लागल्यात, मालेगावच्याच नाही तर मग इतरत्र जे राहिलचे फॅन आहेत तेही आज या स्पर्धेकडे नजरा लावून बसलेत की राहिल आज कसा खेळतोय ते त्यांनाही पाहायचंय. तर समोर जर बघितलं तर आता तेवढंच तगड आव्हान गोलंदाजी मार्कवर बाभळेश्वर एक्सप्रेस मात्र आता गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना किरण खोबरे मात्र आता गोलंदाजी मार्कवर. किरण,
इथे चांगला बॉल याच करता ओळखला जातो. किरण खोबरे काय अप्रतिम खेळ दाखवला होता या खेळाडूनं. यावर्षी आर्या प्रीमियर लीग मध्ये याच मालेगावचा सुपुत्र त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याच्यासोबत किरण खोबरेनं अगदी लाजवाब गोलंदाजी करताना तिथे मॅच जिंकली होती. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये या संधी आहे, मात्र क्षेत्ररक्षकानं वेट करणं पसंत केलं आणि क्रिकेटमध्ये या पद्धतीचं वेट करणं ते नेहमी अंगलट येतं आणि आजही ते अंगलट आलंय. बॉल सीमारेषा पार, चौकार. नक्कीच पुढे टाकलेला बॉल होता. क्षेत्ररक्षकाने तिथे प्रयत्न केला चेंडूला अडवण्याचा, पण चेंडू जर बघितला तर काही तिथे हातात आला नाही. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता पुढे टाकला होता बॉलला, उडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र इकडे डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या क्षेत्रात मार्गस्थ. फिल्डरने नक्कीच थोडासा वेळ घेतला चेंडू पर्यंत पोहोचले, बट चेंडू टाटा बाय बाय करत मात्र सरळ निघून गेला सीमारेषा पार. किरणच्या विरोधात तिथे मात्र आक्रमण चढवलंय. चौकार मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. किरण पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. यावेळेस लोवर फुल टॉस, फटका तेवढासा पॉवरफुल नाहीये, त्यामुळे एक सिंगल मिळेल. डबल करता कॉलिंग नाहीये. हे बॅटल खूप रंगतदार असेल. हे बॅटल बघायचं सुद्धा आहे मलाही की किरण खोबरे सारख्या सध्याच्या घडीच्या टेनिस बॉल क्रिकेट मधल्या स्टार गोलंदाजांपैकी एक किरण खोबरेच्या विरोधामध्ये राहीलची फलंदाजी कशी होतीये तेही पाहण्यालायक ठरेल. नक्कीच किरण खोबरे बघा, या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. एक असा गोलंदाज जो वेगवान गतीची गोलंदाजी करतो, पण त्याचबरोबर स्लोअरचाही तेवढा चांगल्यारीत्या वापर करतो. कटरचाही फार चांगल्या प्रमाणाचे या खेळाडूवर आहे. आणि या भागातील एक शब्द जर वापरला किरण खोबरे या खेळाडूसाठी तर दादा खेळाडू आहे या भागातील. पुढचा चेंडू राहील यांच्यासाठी. किरणचा स्विंग अँड मिस. यावेळेस मात्र मॅच चालवण्याचा प्रयत्न होता खरा. नक्कीच पहिला चेंडू तरी राहील यांच्या विरोधात निर्धाव टाकलाय. नो डाऊट राहीलने आपण बघितलं कालचा दिवस अक्षरशः आपल्या बॅटने गाजवला होता, पण आज जर बघितलं तर महाबळेश्वर एक्सप्रेसचा किरण खोबरे यांचं एक तगडं आव्हान सध्याच्या घडीला त्यांच्या समोर आहे. मजा येणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. पुढचा बॉल. वाह वाह, दर्जेदार दर्जेदार चेंडू. म्हणूनच किरण खोबरेला संपूर्ण भारतामधनं मागणी असते. या पद्धतीचं व्हेरिएशन त्याच्याकडे या बघा, दर्जेदार व्हेरिएशन त्यानं इथं दाखवलं आणि अक्षरशः राहील पाहतच राहिला. नेमकं घडलं काय मैदानामध्ये ते त्यालाही कळलं नाही. बॉल विकेट किपरच्या हातात डॉट. नक्कीच या गोष्टीबद्दल आपण चर्चा केली अक्षय सर, की किरण खोबरे या गोलंदाजाला एवढी मागणी काय, ज्याच्याकडे व्हेरिएशन मात्र फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे ओहो, याही वेळेस हेलिकॉप्टर मनगटाच्या बळावर खेळून काढलाय अलॉंग दी कार्पेट. फिल्डर मात्र आहेत मागे. चेंडूला जर बघितलं तर इकडे फील केलं जाईल तोपर्यंत एक धाव मात्र इथे मिळताना पाहायला मिळते. राहील शेखच्या बॅटिंग बद्दल देखील जर चर्चा केली तर तत्पूर्वी या ओव्हरच्या दिशेने आपण वळूया. जबरदस्त कामगिरी केली आहे या षटकामध्ये किरण खोबरे यांनी. धावा खर्च केलेल्या फक्त आणि फक्त 6. विकेट काही मिळाली नाहीये, बट या मैदानावरती 6 धावा हे कोणत्या विकेट पेक्षा देखील कमी नाहीये. कम खर्चा फुल चर्चा. दॅट्स फॉर किरण खोबरे. 3 ओव्हर 29 रन 2 गडी बाद. 3 ओव्हर 29 2 गडी बाद. फक्त 1.5 मिनिटं ब्रेक असतो ड्रिंकचा आणि तो 1.5 ते 2 मिनिटातच समाप्त होईल. या गोष्टीची नोंद ठेवा. तुम्हाला लगेचच आपला ड्रिंक्स इंटरव्हल समाप्त करायचं आहे, कारण आज निर्धारित वेळेत मॅच कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबरच नेक्स्ट मॅच करता बोथ टीम कॅप्टन पंचशील 11 सोयगाव म्हणजे अर्थात रवी आहिरे इन ऍक्शन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्या विरोधामध्ये साक्षी 11 खतवड म्हणजे मॅन ऑफ द सिरीज करता दावेदार असणारे 2 खेळाडू एकमेकाच्या विरोधामध्ये खेळतील आणि दोन्हीही नाशिक शहराला बिलॉंग करतात. एका बाजूने प्रदीप गायकवाड आणि दुसऱ्या बाजूने रविराज आहिरे. एक जबरदस्त बॅटल आणि भन्नाट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नो डाऊट महामानव चषक, महामानव फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा आज मात्र सगळीकडे महाराष्ट्रभर चर्चेत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा आज मात्र मालेगाव नगरीच्या या कॉलेज ग्राउंडच्या मैदानावरती लागलेला आहे. कोणता तो संघ राहील जो मात्र इथनं आजचा दिवस गाजवेल. 2 लाख रुपयांचं पारितोषिक आणि भव्य दिव्य महामानव चषकाचा करंडक इथून घेऊन जाईल. आणि त्याचबरोबर त्या इलेक्ट्रिक स्कूटीचा मानकरी कोणता खेळाडू राहतोय, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मात्र दिवस मावळता मावळता आपल्याला मिळतील. प्रेक्षकांची देखील गर्दी आता मैदानाच्या आतमध्ये जमू लागली आहे, का तर शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा आणि प्रत्येक प्रेक्षक मात्र प्रयत्न करतो की मैदानात पोहोचूनच मात्र सर्व सामन्यांचा आनंद घेतला जावा. निश्चित प्रेक्षक वर्ग आतुर आहे. आज कुठले खेळाडू येतील, कसा खेळ दाखवतील, षटकार चौकारांची आतिषबाजी आम्हाला पाहायला मिळेल का?
गोलंदाजीच्या ट्रॅकवर नवीन गोलंदाज. इथे पावलांचं माप बहुधा चुकलंय, कारण पहिला बॉल आपल्या षटकातील डिलिव्हर करण्याकरता सज्ज झाला होता. सचिन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. जबाबदारीने खेळ करावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन्स त्याच्या विरोधामध्ये आल्या होत्या. त्यावेळेस मात्र राहिलनं चांगला फटका खेळलाय. बॉल जर आपण पाहिलं तर जमिनीची लागत, क्षेत्ररक्षकाकडनं चुकी. इंडिया गेट जसं असतो ना तसा गेट तयार झाला आणि तिथनं चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. चौकार 4. खरं तर मुंबईकडनं येताना जसा कसाऱ्याचा भोगदा लागतो, अगदी तो कसाऱ्याचा भोगदा तिथे मैदानाच्या आतनं तयार झाला आणि त्यामधनं चौकार. अक्षय पवार गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यस, ज्या रीती आपण बघितलं की दोन्ही पायांच्या मधनं चेंडू मात्र तिथे निघून गेला होता. ते म्हणतात ना पुला खालून पाणी फरार होणं, त्याच रीत्या मात्र चेंडू तिकडे गेला आणि एक गरजेचा चौकार नक्कीच मात्र इथे राहिलच्या बॅटमधून आला. प्रेशर रिलीजिंग फटका, कारण की मागच्या षटकात आपण बघितलं किरणने चांगली गोलंदाजी केली त्यांच्या विरोधात. चांगला बॉल. इथे वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, एक सिंगल मिळवण्याचा उद्देश होता, मात्र यावेळेचा वाईड यॉर्कर मिस झालाय राहिलकडनं. धावसंख्या 33 आहे. दुसरं 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. किमान 75 ही टोटल इथनं धावफलकावर लावण्याचा प्रयत्न हा सौरभ व्हायला हवा. नक्कीच या मैदानावरती आपण बघितलं 15 रन प्रति ओव्हर ही काही मोठी गोष्ट नाहीये. काल आपण बघितलं होतं 12-48 चेस झाल्या होत्या. तर हे मैदान असं आहे की तुम्ही जेवढे बनवा तेवढं मात्र कमीच आहे. तर बॅटर्सला जास्तीत जास्तचा प्रयत्न इथे करावा लागणार आहे. उडवण्याचा प्रयत्न इथे देखील आपण बघतोय. आज मात्र नक्कीच थोडासा संघर्ष राहील मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. ते म्हणतात ना क्रिकेटच्या पटलावर हा प्रत्येक दिवस नवीन असतो, प्रत्येक दिवस हा शून्यापासून सुरू होतो आणि आज मात्र राहीलसाठी थोडासा कठीण वेळ, थोडासा स्ट्रगल राहिलेला आहे. बट ही गोष्ट आहे की स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर देखील येत नाही. संघर्षाचा संघनाद मात्र राहीलला देखील मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एक खेळाडू जो मैदानामध्ये प्रणव भोईर हे नाव विसरून चालणार नाही, चर्चेमध्ये आहे. नुकताच भिवंडी ऑलिम्पिक एक बाईक जिंकली आहे, त्यामुळे या खेळाडूकडे निश्चित नजरा राहतील. जो काल रात्री इथे दाखल झाला आणि आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस बोलण्याबरोबर प्रणवच्या बॅटमधला बॉल हवेमध्ये उडालाय, मात्र उंची जास्त लांबी कमी, त्याला माघारी परतावं लागतंय. प्रणव त्याच्या पारीचा अंत, विकेटचं पतन, खेळाडू बाद. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, उंची जरा जास्तच गाठली. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता एलिव्हेशन तेवढं काही खास मिळालं नाही. चेंडूने हाईट जास्त गाठली आणि नक्कीच फिल्डर्सचे सेफ हँड्स देखील आपल्याला तिथे चेंडूच्या खाली पाहायला मिळाले. रिप्ले मध्ये नक्कीच एक सुरक्षित सोपा झेल, ब्रेड अँड बटर कॅच, रेग्युलेशन कॅच आणि फलंदाज मात्र बाद. प्रणव भोईरचा मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय. टीम MJ11 या संघाला विकेट वर विकेट मैदानाच्या आतमध्ये पडत असताना नक्कीच हा तिसरा धक्का 34च्या स्कोरवर. फलंदाज प्रज्वल दळवी मात्र माणिकसाठी दाखल होतात आणि 34च्या स्कोरवर 3 गडी बाद झालेत. अक्षय सर, थोडे का होईना संकटाचे बादळ मात्र पाहायला मिळतात आहे टीम MJ11 वरती. प्रज्वल दळवी नेहमीच म्हटलं जातं छोटा बॅग बडा धमाका, अगदी त्या पद्धतीचा हा खेळाडू आहे. बघा राहिल आणि प्रज्वलला जर तुम्ही पाहिलं तर मैदानामध्ये मोटू पतलूची जोडी आली की काय असं चित्र तिथे आपल्याला विकेटवर पाहायला मिळालं होतं. अगदी प्रज्वल त्याची गुणवत्ता खूप आहे. धोंडा वडवलीला बिलॉंग करतो हा खेळाडू. भिवंडी कडनं तुम्ही जेव्हा जे एक छत्रपती शिवाजी महाराजांचं या महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर जे उभं राहिलंय, अगदी त्या प्रज्वल दळवीच्याच गावालगत ते मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठेपाडा इथलं, तिथनं हा खेळाडू आलाय. आल्या प्रज्वलनं एक अप्रतिम रिव्हर्सचा फटका इथे खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं जात असताना जोपर्यंत उचलला डबल करता कॉलिंग आहे. 2 धावा तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या जातील. मानव काटे तिकडे मात्र फिल्डर होते. नक्कीच चांगला प्रयत्न मानवच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक लेदर बॉलचे देखील उत्कृष्ट खेळाडू आहे. एवढे चांगले जर बघितलं तर क्रिकेट प्रशिक्षक देखील आहेत आणि प्रयत्न करत होते. मानव उलट्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू कॅच करण्याचा अपेक्षा राहते मानव काटे सारख्या खेळाडूकडनं. अशा एफर्टची चांगला एफर्ट लगावलाय, खरा झेल तर काही होऊ शकला नाही. पण 2 धावा मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल आणि राहिल यांच्या जोडीने पळून काढलेल्या आहेत. 36 धावा 3 गडी बाद आतापर्यंतची स्थिती आहे. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर 36 ओहो वेग होता बट मागे फिल्डर आहेत आणि यावेळेस मात्र नवनाथ अडवळे यांचे सेफ हँड्स यष्ट्यांच्या मागे आणि तिथे मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. ज्या रीत्या चेंडू कलेक्ट केला, यष्ट्या मात्र उडवल्यात नवनाथ यांनी आणि राहिल
नक्कीच निराश हताशून मात्र तंबूच्या आसरा परततात आहे. धावबाच्या स्वरूपात चौथा धक्का. राहील अन्सारी वे बॅक टू पवेलियन. रोखलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस बघा प्रज्वल दळवी तिथे मोठा फटका खेळायचा होता. प्री माइंडेड स्ट्रोक होता. डोक्यामध्ये आधीच ठरवलं होतं की मला लॉंग लेग किंवा फाईन लेग तिथनं बॉलला सीमारेषे पलीकडे न्यायचंय आणि त्यामध्ये एक धाव घेण्याचा जो मोह आहे, मोहच म्हणेन मी, तो मोह आवरता आला नाही आणि त्यामध्ये विकेट आली. मात्र नवीन फलंदाज जो या घडीचा करता सर्वात सुटेबल बॅटर आहे राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. कीच राहिलच्या चेहऱ्यावरती निराशा तर दिसते. बट ते म्हणतात ना क्रिकेट खेळच असा आहे, कभी खुशी तो कभी गम, कभी ट्रॉफी तो कभी च्विंगम. बट सध्याच्या घडला जर बघितलं तर धावबाच्या रूपात विकेट पडत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत राहुल पाटील. आता मात्र फलंदाजीसाठी आलेले 4 ओव्हर 36 4 गडी बाद. वसई ग्रामीण प्रीमियर लीग जी स्पर्धा आपण बघितली होती त्या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीज चा किताब देखील या खेळाडूने पटकावला होता. बट आज आपल्या नावाला साजेशी कामगिरी करावी लागणार आहे राहुल पाटील यांना. का तर समोर बाबळेश्वर एक्सप्रेस पुरेपूर आज फ्लो मध्ये आहे. कमी गतीने टाकला जबरदस्त कामगिरी. बघा युवा खेळाडू जर हा सामना बघत असतील आणि नक्कीच पेसर गोलंदाज बनायचं जर तुमचं काही ना काही स्वप्न असेल तर किरण खोपडे करणं शिकण्यासारखं मात्र खूप सारं आहे. कारण की ज्या रीती आपण बघतोय वेगवान गोलंदाजी करत असताना ज्या व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये खास करून अक्षय सर स्लोअर वन्सचा ज्या रीत्या किरण वापर करतात आहे कौतुकास्पद कामगिरी. तो त्याचा विकेट टेकर बॉल आहे. यावेळेस मात्र पुण्याचा एकदा बॉल स्टिकरच्या जवळपास लागला. विकेटची संधी आहे. क्षेत्ररक्षक तिथे झेल घेताना सातत्यानं चुका करताय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड ती सातत्यपूर्ण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. किरण खोबरेचा तो उल्लेख केला. अगदी अप्रतिम खेळाडू आहे, शांत आणि संयमी खेळाडू आहे. ही त्याची एक प्रमुख बाजू आहे. खूप सारे गोलंदाज मी पाहिलेत जे मैदानाच्या आतमध्ये एखाद्या वेळी झेल सोडल्यानंतर चिडचिड करतात, ओरडतात, रागावतात. मात्र हे किरण खोबरे बरोबर कधीही होत नाही. तो शांत संयमानं त्या खेळाडूला काहीतरी सूचित करेल आणि तदनंतर आपल्या कामावर ठाम होईल. हे खूप गरजेचं आहे. नम्र खेळाडू जे म्हणतात ना, अगदी नम्र खेळाडू आहे किरण खोबरे. आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला नाशिक जिल्ह्यामध्ये जेही आयकॉन येतात त्यामध्ये सर्वात वरती जर नाव कोणाचं घ्यायचं तर किरण खोबरे. स्लोअर वन. याही वेळेस कमी गतीने मात्र चेंडू हाताळला. नक्कीच ज्या रीती आपण किरणचा उल्लेख केला. बघा ऐसा कौन है जिसमें कमी नहीं है, ऐसा कौन है जिसमें कमी नहीं है. अरे आसमा के बाज भी तो जमी नहीं है. नक्की जेल सुटला तिथे बट तरी देखील किरण यांनी संयम बाळगला. का तर त्यांना स्वतःवरती भरोसा आहे. आपण अजून एक संधी मात्र तिथे निर्माण करू शकतो. काय गोलंदाजी होतीये बॉस. बॅटर मात्र पुरेपूर सिट्टी पिट्टी गुल आणि किरण खोबरेची व्हेरिएशन, किरण खोबरेची गोलंदाजी मात्र सध्याच्या घडीला अजून एक वेळेस आपला दर्जा या मालेगावच्या मैदानावर वाढवत असताना. इथे आतापर्यंत आपण पाहिले बॉल फिरले नाही, मात्र किरण खोबरे काय वेगळ्या विकेटवर गोलंदाजी करतोय. त्याचे बॉल उडता येते आणि फिरता येते. खूप चांगला बॉल करतोय किरण खोबरे. हे चेंडू खेळणं आडव्या पट्ट्यानं कदापि शक्य नाही. यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर यष्ट्यांचं गोड चुंबन, जशी लहान बाळाला एक पप्पी दिली जाते ना, अगदी तशी हळुवार पप्पी तिथे यष्ट्यांची घेतली आणि तदनंतर बॉल विकेटच्या मागे गेला. प्रज्वल दळवी जो स्ट्रगल मध्ये होता आणि त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेट गेली. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मला वाटतंय नैसर्गिक व्हॅक्युम क्लीनर ते मैदानाच्या आतमध्ये आलंय, त्यामुळे तिथल्या प्रेक्षकांची थोडीशी तारांबळ जरूर उडली आहे. मात्र हे व्हॅक्युम क्लीनर मैदानाच्या आतमध्ये घुंगावत आहे. तसंच एखाद्या फलंदाजाला मैदानाच्या आतनं घुंगावं लागेल आणि एक चांगली टोटल मैदानाच्या आतनं उभी करावी लागेल. नवीन फलंदाज प्रकाश तुंबडा ॲपी या नावानं ओळखलं जातं. एक डावखुरे हाताचा प्रतिभा संपन्न खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. 38च्या स्कोरवर अर्धा संघ तंबूच्या असायला लागलाय. बट किरण खोबरे नक्कीच कोण म्हणतंय या मैदानावरती गोलंदाजांना मदत नाहीये. कोण म्हणतंय या मैदानावरती जर बघितलं तर गोलंदाजांवर एअर स्ट्राईक चढवले जातात आहे. आज मात्र किरण खोबरे मैदानाच्या आतमध्ये म्हणतात आहे की यस या माझ्या समोर मी तुम्हाला चॅलेंज देतोय. 11 बॉल टाकलेत स्पेलमध्ये, 8 धावा खर्च केलाय, 1 गडी मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद केलाय आणि जबरदस्त कामगिरी किरण खोबरे यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघा किरण खोबरेला तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजाची जर म्हटलं ना झोपेतून उठूनही टाक तरी तो म्हणेल हो टाकून दाखवतो. याचं प्राईम टाइम उदाहरण मी तुम्हाला देतो. कन्नडला नुकतीच आपण डे नाईटची स्पर्धा बघितली शेनेश्वर क्रिकेट क्लबची. तिथे जर बघितलं तर या टीमचा क्वार्टर फायनलचा मॅच ऑलमोस्ट 6:30 वाजता लागला होता.
रात्रभर किरण खोबरे जर बघितलं तर ग्राउंडवरच झोपलेले होते. झोपेतून उठून मॅच खेळायला गेले आणि तिथे देखील या गोलंदाजाच्या अशाच व्हेरिएशन मात्र गुलजमा इलेव्हन खामगाव विदर्भाच्या संघाच्या विरोधात पाहायला मिळाल्या होत्या आणि तिथेही मॅच विनिंग गोलंदाजी मात्र किरणने पहाटे केली होती. यावेळेसही फटका हवेत. फिल्डर 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 मानव काटेचे सेफ अँड चेंडूच्या खाली. अजून एक विकेट किरण खोबळेला मिळतीये. फलंदाज मात्र बाद आहे. 8 धावा खर्च केल्या 2 ओव्हरमध्ये आणि 2 गडी देखील मात्र बाद केलेत. किरण खोबरेनं कंबरड मोडलाय असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे लाजवाब. म्हणूनच किरण खोबरेला एवढी मागणी आहे आणि येतो किरण खोबरे मैदानाच्या आतनं अगदी अप्रतिम खेळ दाखवत असताना सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकतोय असं म्हणायला हरकत नाही. जबरदस्त कामगिरी किरण खोबरे मैदानाच्या आतमध्ये करत असताना म्हणतात ना की बेहतर से बेहतर की तलाश करो, बेहतर से बेहतर की तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो. अरे टूट जाते हैं शीशे पत्थरों की चोट से लेकिन हम तोड़ दे हर पत्थर को, ऐसे शीशे की तलाश करो. किरण खोबरे आज मात्र जबरदस्त कामगिरी आणि मालेगाव मध्ये अजून एक वेळेस आपल्या खेळाचा जर बघितलं तर जबरदस्त प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये देऊन गेलेत. 5 ओव्हरच्या समाप्तीवर 38 वर 6 जी मात्र स्थिती आहे. 1 ओव्हर 2 रन आणि त्यामध्ये ऑलमोस्ट 2 विकेट्स. 5 बॉल डॉट या मैदानावरती 4 दिवसात पाहायला मिळालंय काय आधी? नाही असंच उत्तर असेल आणि प्रत्येक प्रेक्षकही तेच उत्तर देईल. म्हणूनच म्हटलं ना की किरण खोबरे करता वेगळी विकेट निर्माण होते की काय. ज्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केली. शेवटचं षटक आहे राहुल पाटील. ऑफ्टमवर पडला, सरळ राहिला, विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघून जातोय. बघा एखाद्या गोलंदाजानं वरचढ कामगिरी केली ना की प्रेशर क्रिएट होतं आणि प्रेशर हे कुकरमध्ये आलं ना तर शिटी वाजते आणि मैदानात आले की फलंदाजांची तारांबळ उडते. त्याच प्रेशरनं राहुल पाटीलकडनं हा बॉल डॉट करवून घेतलाय. नो डाऊट क्रिकेटचा फॉर्म्युला आहे डॉट बॉल ब्रिंग्स द विकेट आणि ज्या रीती आपण मागच्या षटकात बघितलं खूप सारे चेंडू डॉट आले आणि शेवटच्या 2 बॉलवर विकेट हाताने पाहायला मिळालाय. पण यावेळेस इम्प्रोव्हायझेशन केलंय. फिल्डर मात्र येतात आहे तिकडनं आणि नोमॅन्स लँड मध्ये जोपर्यंत चेंडू पडतोय धावस्वरूपी 2 धावा इथे मात्र घेण्याचा प्रयत्न आहे आणि सुरक्षितरित्या 2 धावा इथे मात्र चोरून देखील काढलेल्या आहे. रनसंख्या मात्र 2 धावेच्या मदतीने वाढत असताना 40 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. 40 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 6. 4 बॉल बाकी आहेत. प्रयत्न करावा लागेल 4 बॉलमध्ये 2 ते 3 मोठे फटके खेळण्याचा आणि नक्कीच 50-55 पर्यंत डावाला पोहोचवण्याचा. कारण की बघा आज जय मल्हार 11 संघामध्ये आपण बघतोय स्टार कास्ट बॅटिंग लाईनअप देखील तेवढीच तगडी करण्यात आली आहे. मिस्टर प्रीमियर लीग नवनाथ आडवळे यांना आपण बघतोय. अमोल डुबे पाहायला मिळतात आहे. योगेश पवार पाहायला मिळतात आहे. नो डाऊट बॅटिंग आज मात्र सशक्त केली आहे. बट यावेळेस चेंडूला स्कूप केलाय. फिल्डर पोहोचले होते ऑलमोस्ट. एफर्ट मात्र लाजवाब लावला. पुरेपूर समर्पण तिथे केलं पण चेंडू रोखण्यामध्ये काही यश मिळालं नाहीये. हानीव पडीव मैदानाच्या आतमध्ये मात्र धुराळा उडीव चौकार. निश्चित खूप चांगले एफर्ट लावले होते. 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये तिथे लावले. 100% समर्पण जे खूप गरजेचं आहे. तुम्ही त्या सामन्यांमध्ये काय उल्लेखनीय केलंय तेही तपासलं जातं. कारण जेव्हा चर्चा होते ना मॅच संपल्यानंतर की याने खूप चांगल्या पद्धतीचे एफर्ट लावले ते भले तर बॉल अडवला नाही मात्र खूप चांगला प्रयत्न केला गेला आणि चर्चेमध्ये राहण्याकरता काहीतरी वेगळं हे तुम्हाला नेहमी करावं लागतं. तुमच्या नावाची चर्चा तेव्हाच होते जेव्हा तुम्ही जगावेगळं काहीतरी करता. आणि नो डाऊट चर्चा ही कोणाची होत नाही. चर्चा ही त्याचीच होते तो मात्र मैदानाच्या आतमध्ये संघासाठी संपूर्ण समर्पण देतो. दर्जेदार खेळाडूच नेहमी मात्र चर्चेचं कारण बनतो आणि आज मात्र त्या खेळाडूचा दर्जा मात्र आपल्याला मागच्या दिशेने पाहायला मिळाला. ज्या रीत्या त्यांनी तो एफर्ट लगावला. धावा मात्र मिळाला 4 पण त्या खेळाडूने नक्कीच एफर्टने पुरेपूर सर्वांनाच प्रभावित केलंय. रनसंख्या 44 रन. 3 बॉल अजूनही या डावात यायची बाकी आहेत. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं राहुल पाटीलनं बॉल लावडवलं फेकून दिलं सीमा रेषा पार. मी म्हणतो ना गुणवत्ता खूप आहे मात्र आज ती दाखवण्याची गरज आहे आणि इथे आपली गुणवत्ता दाखवतोय राहुल पाटीलच्या बॅटमधनं. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं सीमा रेषा पार षटकार. आणि मुकेशजी जाधव यांच्या जीवात जीव आला असेल हा षटकार बघून. कारण की ऑलमोस्ट जर बघितलं तर एवढ्या वेळचे शांतच बसलेले होते. बट जसा षटकार आला त्यांनीच आम्हाला असा इशारा केला की 6 मात्र स्कोर कार्ड वरती लागतात. नक्कीच त्यांच्याच मालकीचा संघ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय MJ 11 काल प्रभावित केलाय. आजही जर बघितलं तर थोडीशी अडचणीत आहे पण या षटकाराने मात्र संघर्षाच्या संकटात मैदानाच्या आतमध्ये केलाय. 50 धावा मात्र पूर्ण झालेल्या स्कोर कार्डवर. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा विकेटच्या मागे खेळायचं होतं. रन्स घ्यायच्या होत्या.
बटन बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल जर आपण पाहिलं तर विकेट च्या मागे गेला. निर्धावच्या स्वरूपानं राहुलचा फटका मिस झालाय. इथे एक एक चेंडू महत्वाचा आहे कारण शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. एक मोठा फटका 56-57 या मॅच मध्ये चांगली मॅच होऊ शकते कारण गोलंदाजीचा अटॅक तेही डावकुरे हाताचं समोर आहे. त्यामुळे 56-58 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथनं करावा लागेल शेवटच्या बॉलवर. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल गेला सीमारेषा पार. कडक कडक स्ट्रोक. फेसबुकच्या कमेंट मध्ये तो एक शब्द सातत्यानं प्रचलित आहे ना, कडक. अगदी तसा हा कडक स्ट्रोक होता. बॉल सीमारेषा पार, षटकार. KDK अशाच प्रकारचा फटका होता हा. पूर्णपणे रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता. एफर्ट लगावला बट 6 धावा इथे मात्र मिळताना पाहायला मिळत आहे. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र आपण बघू शकतो जाऊन पोहोचलाय आता 56च्या स्कोरवर. टार्गेट मात्र 57चं राहील आणि नक्कीच 36 बॉल मध्ये 57चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये जो मात्र राहणार आहे. चला पुढच्या मॅचचा टॉस. दोन्ही टीम्सला विनंती आहे टॉस मात्र आपण करून घ्यायचा. साक्षी 11 आणि त्यांच्या विरोधात पंचशील 11 सोयगाव. रविराज अहिरे आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर हरीश मिरकुटे. दोन्ही टीम कॅप्टन्सला विनंती आहे आपण मात्र इथे टॉस साठी उपस्थित व्हायचंय. नो डाऊट रविराज अहिरे इन ऍक्शन दिसतील याच मैदानावरती. मागच्या वर्षी 6 बॉल मध्ये 6 षटकार ज्या खेळाडूच्या पाठमधनं आपल्याला पाहायला मिळाले होते, ज्या खेळाडूने पहिला दिवस अक्षरशः या मैदानावरती आपल्या टीम सोबत गाजवला. आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर साक्षी 11चा संघ त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलंय आणि क्वार्टर फायनल नंबर 3चा सामना आहे पंचशील 11 सोयगाव आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर साक्षी 11. दोन्ही टीम कॅप्टन्स टॉस साठी आपण दाखल व्हायचं आहे. गेम कमी साक्षी हॅलो. साक्षी 11 खतवड या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे नाणेफेकीच्या कक्षात पोहोचावं लागेल. साक्षी 11 खतवड. साक्षी 11 खतवड नाणेफेकीच्या कक्षात पोहोचावं लागेल. साक्षी 11 खतवड हा लास्ट कॉल असेल. साक्षी 11 खतवड ते पोहोचावं लागेल. प्लीज लवकरात लवकर यायचंय. साक्षी 11 खतवड. तिथंच आपण पाहत आहोत हिरा मेडिकल समर्थ ट्रेडिंग यांच्या प्रेझेंट टॉस का बॉस कक्षात तिसऱ्या क्वार्टर फायनलचा सामना. एका बाजूला आहे साक्षी 11 खतवड तर एका बाजूला आहे पंचशील सोयगाव 11. या दोन संघांमधला नाणेफेक मयूर अँड भारत भाई या दोघांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक संपन्न होतोय. साक्षी 11 खतवड इज द कॉल. उडवायचा आहे कॉइन. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. नाणेफेक जिंकलेला आहात. नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग करण्याचा काय निर्णय आहे आणि टीम मध्ये काही चेंजेस आहेत का? फिल्डिंग का करायची आहे? हे मैदान तुमच्यासाठी जवळ नाशिक मधल्या प्रत्येक खेळाडूसाठी होम ग्राउंड आहे. त्यामुळे फिल्डिंग का करायची आहे? फिल्डिंग करून काय प्लॅनिंग असतील? धन्यवाद रवी दादा. अँड नाणेफेक हरावी लागते. प्रथम बॅटिंग करायची आहे. प्रथम बॅटिंग करत असताना डोक्यात काय टार्गेट असेल? ओके धन्यवाद. वेळ कमी आहे. दोघंही सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट. मान्यवरांचे आभार. हे होतं जय अंबे ट्रेडर्स अँड हिरा मेडिकल समर्थ ट्रेडिंग कंपनी प्रेझेंट टॉस का बॉस कक्ष. टॉस का बॉस कक्षातला न्यूज आहे तिसरा क्वार्टर फायनलचा सामना. चुकी पंचशील 11 सोयगाव या संघाने नाणेफेक जिंकला आणि नाणेफेक जिंकून नो डाऊट कुठली शंका नाही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वळतोय समालोचन कक्षाकडे. थैंक यू सो मच शुभम आयरे सर. दोपहर के सत्र में सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. महामानव चषक 2025 में आज टूर्नामेंट का आखिरी दिन है सेलिब्रेशंस का, दिन है मनोरंजन का और दिन है काम 25 करने का. कौन सी टीम काम 25 करेगी, कौन सी टीम फाइनल मैच जीतेगी, शाम के सत्र में जवाब जरूर मिलेगा. लेकिन फिलहाल ये आपके स्क्रीन पर आज के खेल की रूपरेखा है. ये 4 क्वार्टर फाइनल्स, इसके बाद 2 सेमीफाइनल्स और फिर फाइनल मैच होने वाला है.
इस समय दूसरा क्वार्टर फाइनल मुकाबला चल रहा है MJ11 और जय मल्हार 11 के बीच में, जहां पर पहले बैटिंग करते हुए MJ11 ने स्कोर बोर्ड पर टांग दिए हैं 56 रन अपने निर्धारित 6 ओवर्स में। हालांकि ये बहुत बड़ा टारगेट नहीं है, लेकिन बहुत छोटा भी नहीं माना जा सकता। आज डायमेंशंस थोड़े अलग है मैच के, क्योंकि ये क्वार्टर फाइनल्स मुकाबले है, नॉकआउट मैचेस शुरू हो चुके हैं। इससे पहले हमने ग्रुप मैचेस देखे थे पहले 4 दिन, लेकिन क्वार्टर फाइनल मैच की बात अलग होती है, दबाव अलग तरीके का रहता है, अलग तरीके के डायमेंशंस रहते हैं। और मैं समझता हूँ कि हालांकि बहुत ही ज़बरदस्त गेंदबाजी हुई है जय मल्हार की ओर से, खासतौर पर किरण खोबरे ने बहुत ही इम्प्रेस किया है अपनी गेंदबाजी से। उनके जो स्लोअर वंस रहे लाजवाब, कोई भी बैट्समैन उनको पिक नहीं कर पाया और सभी बल्लेबाजों ने उनके सामने स्ट्रगल किया। लेकिन शुरुआत में विश्वनाथ जाधव के शानदार चौके हमने देखे और फिनिशिंग टच जिस तरह से दिया गया इस पारी को, वो लाजवाब था राहुल पाटिल द्वारा। वो जो रन्स आखिर के कुछ गेंदों पर राहुल ने बनाए हैं वो काफी क्रूशियल साबित हो सकते हैं। 57 रनों की चुनौती है जिसका स्वीकार करने के लिए दोनों प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं जय मल्हार टीम की ओर से। दर्शन गायकवाड और उनके साथ जय गायकवाड, जी हाँ, ये स्थापित सलामी जोड़ी है। हमने इससे पहले भी इन दोनों को देखा था और दोनों के बीच में अच्छी पार्टनरशिप्स भी हुई है, तो बहुत अच्छे फॉर्म में नजर आए हैं दोनों भी सलामी बल्लेबाज। बाद में हम देखें तो नवनाथ हाड़वली जैसे अच्छे बल्लेबाज है, आज अमोल डुबे टीम में शामिल है, तो बैटिंग को भी काफी पुख्ता किया गया है। लेकिन विपक्षी टीम के पास जो बॉलिंग है उसमें 3 बायात के बेहतरीन गेंदबाज है, जिसमें रितेश धुमाल पहला ओवर लेकर तैयार होते हुए, मैन फ्रॉम कामतगर भिवंडी। इस गुड आफ्टरनून मालेगाव, पहिला बॉल टाकला जातोय दर्शनसाठी, पहिलाच बॉल, हो लॉफ्ट केलाय, फेकून दिलाय, ओव्हर द लॉग ऑफ, येथील दर्शनच्या बॅटमधनं पहिल्याच दर्शनीय 6 धावा, षटकार। देखिए, एक हिंदी फिल्म का मशहूर डायलॉग है कि मेरे पास धन दौलत गाड़ी बंगला सब कुछ, आपके पास क्या है? तो वो जवाब में वहां पर है कि मेरे पास माँ है। लेकिन यहाँ पर यदि आपके पास बायत के गेंदबाज है तो हमारे पास बायत के बल्लेबाज है। और क्या शानदार शुरुआत की है दर्शन ने, बहुत ही सुंदर लॉफ्टेड ऑफ ड्राइव, बिल्कुल बल्ले के बीचों बीच लेकर खेला। पावर प्ले का भी फायदा मिला है यहाँ पर और 6 रन। वेग कमी केलाय, हो व्हाट अ शॉट, हुक केलाय, फेकून दिलाय, सीमा रेखा पार, षटकार 6। जखमी शेर फिल्डिंग करत असताना जर का आपण पाहिलं तर डिफॉल्ट लेगच्या क्षेत्रात कोसळला होता, धारा तीर्थ झाला होता, जमिनीशी संलग्न झाला होता, हाताला लागलाय, त्याच्या हाताला रुमाल गुंडाळून मैदानात दाखल झालाय आणि सांगितलंय मला आणि माझ्या संघाला विजयाची गरज आहे, विजयाची भूक आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी लढणार आहे आणि लढणार आहे आणि लढणार आहे। जहां रनों की भूख और उस पर खेला उन्होंने शॉर्ट हुक, शॉर्ट पिच गेंद तैयार थे पूरी तरह से। कहा जाता है कि क्रिकेट केवल मैदान में नहीं शुभम, बल्कि दिमाग में भी खेला जाता है। पहली गेंद आगे थी तो कहीं ना कहीं उस पर बड़ा हिट आ चुका था, तो गेंदबाज पीछे जाने ही वाले थे, उसके लिए तैयार थे बल्लेबाज। उनको पता था कि अब थोड़ी पीछे रखी हुई गेंद मिलेगी, थोड़ी शॉर्ट पिच गेंद मिलेगी। बहुत अच्छी पोजीशन में आकर गेंद को हुक किया और बैक टू बैक दूसरा छक्का निकलता हुआ दर्शन के बल्ले से। दर्शन का शानदार प्रदर्शन। हो, वाईडिश लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला, वाईडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गेला, आउटसाइड द ऑफ स्टंप खूप दूरवरती चेंडूने प्रवास केलाय, त्यामुळे निश्चितच कुठली शंका नाही, पंचांनी या चेंडूला दंडित केलंय। दर्शन याच्याबद्दल चर्चा चालू आहे, मॅन फ्रॉम येवल्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे, परंतु खूप सारा संघर्ष या खेळाडूचा राहिला आहे। फक्त सिमेंट विकेटवर खेळतो, या निंदांसाठी या टिकांसाठी त्याला खूप सामना करावा लागला, खूप बॅड पिच त्याने त्याच्या क्रिकेटच्या जीवनात सहन केलेला आहे। मात्र मालेगाव आणि या स्पर्धेत त्यानं त्याचा एक वेगळी छाप तयार केली आहे। ओहो, लॉप केलाय, फटका फसलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बॉलचा शिकार झाला असता, परंतु इथे मला वाटतं प्रथम फलंदाजी करत असताना MJ11 या संघाच्या खेळाडूंनी जवळ खांदे टाकलेत की काय असं पाहायला मिळतंय। खूप सोपा झेल होता। हालांकि स्कायर था, ऊंची ज्यादा चली गई थी, लेकिन इस तरह के कैचेस आपको लपकने पड़ेंगे। आप क्वार्टर फाइनल मैच शुरू हो चुका है और ये बड़ी प्रतियोगिता है, महामानव चषक 2025 मालेगांव। जज नहीं कर पाए थे मेरे ख्याल से ठीक तरह से, और थोड़ा सा पीछे जा सकते थे, लेकिन फिर भी हाथों में तो गिर गई थी, कैच ड्रॉप हुआ है। इस बार ओहो हो, खड़े फ्रंट फुट पर आकर ड्राइव किया, फील्डर है लॉन्ग ऑफ पर, फील्डर के ऊपर से गेंद मैदान के बाहर, सिक्सर। एफर्ट्स क्वालिटीचे होते, जितक्या ताकदीने जितक्या गुणवंतेने हा षटकार ठोकला गेला ना, तितकेच गुण आपल्याला तिकडे फिल्डर्सला देखील द्यावे लागतील। फिल्डरने अडवलेला नाहीये बॉल, परंतु कधी कधी प्रयत्नांना दाद असते, प्रयत्नांना 100% सलामी असते आणि ती आपल्याला पाहायला मिळते। जम घेतली, उडी घेतली, मात्र चेंडू तिथे अडवता आलेला नाहीये।
प्रणव जी। भोईर फील्डर थे वहां पर, लेकिन रितेश धुमाल खर्चीले साबित होते हुए। इस बार हुक करने का प्रयास ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए हैं। शॉर्ट पिच गेंद थी, फाइन लेग के ऊपर से खेलने की कोशिश, अब की बार शॉर्ट पिच गेंद का फायदा नहीं उठा पाए और 1 फॉर दी ओवर का इशारा करते हुए अंपायर डॉट डिलीवरी। स्कोर रुका हुआ है 19 रन, लेकिन दमदार शुरुआत है जय मल्हार 11 की। 57 रनों का टारगेट जय मल्हार टीम के सामने 6 ओवर्स में। रिक्वायर्ड रेट पारी की शुरुआत से 9.50 रन प्रति ओवर का है और पहले ओवर में, जबकि पहला ओवर समाप्त भी नहीं हुआ है, 19 रन यदि स्कोरबोर्ड पर लग जाते हैं तो आपके लिए समीकरण आसान बन जाता है। दर्शनसाठी पुढचा बॉल. हो, वेग कमी केला, परंतु दर्शनसाठी त्याचा काही इफेक्ट पडणार नाहीये. फेकून दिलाय व्यासपीठाच्याही उलटून आणि धावा इथे येतील. 6 षटकार. गेंदबाज यदि रितेश धुमाल है तो बल्लेबाज दर्शन धमाल है। कमाल की बल्लेबाजी करते हुए जल्दी स्लोवर वन को पिक किया, क्रीज में डीप चले गए थे, पहले इंतजार किया, फिर वार किया और गेंद को डिपॉजिट किया है मिड विकेट स्क्वायर लेग के दरमियान, सीधे सीमा रेखा के बाहर। इस ओवर में लगने वाला एक और शानदार छक्का और पहले ओवर के समाप्ति पर काफी मजबूत स्थिति में जय मल्हार टीम। अब 30 गेंदों में 32 रनों की मात्रा आवश्यकता है सेमीफाइनल में पहुंचने के लिए जय मल्हार को। ते म्हणतात ना की पहिलंच दर्शन असं घडवा की देव आपल्याला पावला पाहिजे आणि इथे तेच पाहायला मिळते. VIP दर्शन घडवलंय दर्शनने आणि पहिल्याच षटकात काय आक्रमक फलंदाजी केली आहे. पहिल्याच षटकात जो आक्रमक पावित्र्य घेतलाय ना, त्या आक्रमक पावित्र्याने या खेळाची शिलाई उधळून काढली आहे. आता या मॅचला जवळ जवळ क्लोज करण्याच्या रस्त्यावर त्याला आणलाय, कारण चेंडू शिल्लक आहे 30 आणि मला वाटतं धावा बनवायच्या आहे 32. 30 बॉल 32 रन आणि गोल फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावर्षी संबंध नाशिक टेनिस क्रिकेटच्या मोठमोठ्या खेळाडूंना निश्चितच आपल्या टीम मध्ये घ्यावा वाटणारा आणि चर्चेचा विषय ठरलेला जय कृष्ण गायकवाड. निश्चितच अगदी दर्शनीय खेळ या खेळाडूने घडवलेला आहे. जय, पाहुयात जय या मॅच मध्ये पहिलाच बॉल खेळेल, परंतु वय कमी आहे, सिनियर खेळाडूंमध्ये खेळतोय, परंतु खेळ मोठा आहे. खेळ दाखवण्याची कला मोठी आहे. तो जय कृष्ण गायकवाड आपल्याला खेळपट्टीवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. और MJ11 के लिए अब मरता क्या न करता, उनके सबसे अनुभवी गेंदबाज आक्रमण पर आते हुए विश्वनाथ जाधव, सीनियर खिलाड़ी है इस टीम के। बाकी के आप यंगस्टर्स को देख रहे हो, धारदार गेंदबाजी की जरूरत। पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर पीछा किया है, टैप करते हुए कवर पॉइंट को क्लियर किया है बाउंस पर। पीछे हालांकि प्रोटेक्शन है, 1 रन जरूर मिलेगा और 1 से ही संतुष्ट होते हुए जय का खाता खुला। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन बिना किसी नुकसान के। कमाल का प्रदर्शन आज इस क्वार्टर फाइनल मुकाबले में जय मल्हार टीम का रहा है। गेंदबाजों ने पहले इंप्रेस किया और ज़्यादा बड़ा टोटल बनाने नहीं दिया है। जहां पर हम लगातार चर्चा कर रहे हैं कि 6 ओवर में 80-90 रन कहीं ना कहीं एक औसतन स्कोर है, उस मैदान पर उस विकेट पर यदि 6 ओवर में आप 60 के अंदर रोकते हो तो निश्चित रूप से ये आपके लिए बहुत बड़ी उपलब्धि है। जोखीम घेतली नाही, रिस्क घेतली नाही जयने. निश्चितच दर्शन गायकवाड ज्या फ्लो मध्ये खेळतोय त्याला स्ट्राईकवर आणलाय, स्वतःला सेफ ठेवलाय. माहिती आहे त्याला, कधी कधी यालाच क्रिकेट म्हणतात की एकटंच खेळणं किंवा एकट्यानेच मारणं असं काही नसतं. जिंकायचं असेल तर जिंकण्यासाठी 2 पावलं मागे यावे लागतात. लोवरफुल टॉस, ओहो, अगदी वेग कमी केला, खोलवर टाकला. फलंदाजासाठी मेहनत घ्यायला प्रवृत्त केलं गेलं आणि तिथे मात्र आपण जर का पाहिलं तर परफेक्ट वाईड इशॉर्कर, जो की गिरक्या घेणारा बॉल पडतोय, थोडासा हलका काटा बदलतोय आणि यष्टी रक्षकाच्या हातात थांबवतोय. निर्धाव चेंडू. बहुत अच्छी गेंद, अच्छी शुरुआत हुई है इस ओवर की। हालांकि ब्रेक थ्रू की तलाश में है इस समय टीम MJ11। बहुत दूर से बल्ला चलाया था, जबरदस्त लाइन। जानते हैं कि कहीं ना कहीं स्टंप्स की तरफ रखेंगे तो वहां पर शायद आक्रमण ज्यादा हो सकता है, इसलिए बल्लेबाज से दूर रखने की कोशिश हो रही है। राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। दाईनेत के गेंदबाज है विश्वनाथ जाधव, सामने बायत के बल्लेबाज है, लेकिन विश्वनाथ की खासियत है कि वो एंगल बनाकर गेंद को अंदर लेकर आ सकते हैं और टप्पा पड़ने के बाद उसको बाहर भी लेकर जा सकते हैं। तो काबिलियत रखते हैं, दोनों तरफ गेंदों को टर्न कराने की, मूव कराने की काबिलियत है। ओहो, शांतता भंग केली आहे. स्टँड अँड डिस्पॅच फेकून दिलाय ओव्हर द लॉंग ऑफ. धावा इथे येतील 6 षटकार. ये तो छक्कों में ही डील कर रहे हैं। दर्शन गायकवाड़ छक्कों के सुल्तान बने हुए हैं। जबरदस्त टाइमिंग, हालांकि पूरी तरह से हाफ वॉली नहीं थी, थोड़ी सी दूर रखी हुई गेंद थी इस बार भी, लेकिन आंखों के नीचे खेला है, सिर को स्थिर रखते हुए हाथ खोले है। कैच ड्रॉप हुआ है, उसका भरपूर फायदा उठाते हुए दर्शन गायकवाड़ 30 पर बैटिंग करते हुए। इस बार किनारा लगा है और विकेट कीपर द्वारा कोई गलती नहीं। विकेट का पतन, वापसी करते हुए विश्वनाथ जाधव। पहला झटका लगता हुआ दर्शन के रूप में जय मल्हार स्पोर्ट्स को, लेकिन कमाल की पारी खेलने के बाद दर्शन पेविलियन में लौटते हुए उन्होंने, मैं समझता हूं कि उनका जो रोल था वो बखूबी से निभाया है।
उनके ऊपर जो जिम्मेदारी थी फ्लाइंग स्टार्ट देने की, वो फ्लाइंग स्टार्ट देने के बाद आउट हुए हैं. निश्चितच काय लढलाय दर्शन. अगदी आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर उभा करून माघारी परततोय आणि त्यानं सांगितलंय, सेट केलंय, लढ असा आयुष्यभर की मुजरा करावा लोकांनी तुला आयुष्यातून जाताना. लढ असा मैदानात की आगीनही ठोकावा सलाम तुला, राख शरीराची हो दल्ला. अगदी दर्जेदार लढलाय. स्वतःच्या शरीराला इजा असताना देखील संघानं विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला शोभेल अशी विश्वासार्ह पारी खेळून तो माघारी परततोय. पाहुयात आता या मॅचचं समीकरण जर का आपण पाहिलं तर या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे, परंतु इथून 25ची आवश्यकता आहे. येस, 25 रन्स आर रिक्वायर्ड. जर का आपण पाहिलं तर 25 बॉल 25 रन. निश्चितच बॉलरांची मॅच आहे आणि मैदानाच्या आत आपण पाहत आहोत फलंदाजीला आलेत मानव काटे. देखिए बहुत ही आसान समीकरण है मेरे ख्याल से. भले ही बड़ा मैच है, दबाव वाला मैच है, विकेट अभी अभी गिरा भी है, लेकिन समीकरण बहुत आसान है. 25 गेंदों में 25 रन बनाने हैं. यहाँ से बल्लेबाज ज़्यादा गलतियाँ ना करे तो मुझे नहीं लगता है कि जय मल्ला टीम ये मैच हार जाएगी. लेकिन क्रिकेट खेल का नेचर आप सभी को पता है कि ये महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और उम्मीद पर दुनिया कायम है, तो यहाँ से भी वापसी की जा सकती है. और इस बार स्लोवर डिलीवरी थी, बैकफुट पर जाकर हैबर्ट करने का प्रयास था, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए. हवा में भी रही थी लेकिन खाली क्षेत्र में एक्स्ट्रा कवर पर इससे पहले कि फील्ड किया जाता 1 रन लेने का मौका वहां पर मानव के पास. मानव का खाता खुला और इसके साथ ही विश्वनाथ जाधव का सफल ओव्हर समाप्त हुआ. 2 ओव्हर की समाप्ती, स्कोर 33 रन, 1 विकेट के नुकसान पर. विश्वनाथ जाधव यांनी या षटकात 8 धावा दिल्या आहेत, एक क्रुशियल विकेट देखील घेतली आहे. मात्र आता या मॅचला दर्शन गायकवाडने त्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर बॉल रनवर आणून ठेवलंय, कारण 24 चेंडू शिल्लक आहे तरी 24 मध्ये 24 लागताय. पहिली मॅच ती देखील आपण वन साइड पाहिली, ही मॅच देखील आपण पाहत आहोत. ही वन साइड नव्हती, परंतु ती वन साइड बनवली आहे दर्शनच्या बॅटिंगने. आक्रमक पवित्रा पहिल्या षटकाची टॉप क्लास फटकेबाजी केली गेली ना, त्या टॉप क्लास फटकेबाजीने या मॅचला 24 बॉल 24 वर आणलाय. तर मात्र तिथंच पॉवर प्लेची साखळदंड तुटली आहेत आणि 38 सर्कलच्या बाहेर 5 सैनिक आता उभे राहतील. पाहूयात त्या 5 खेळाडूंना कशा पद्धतीनं मदत मिळते या धावफलकाला थांबवण्यासाठी. परंतु बॉलरांची मॅच आहे. अक्षय आलाय गोलंदाजीसाठी. अक्षयचा वैयक्तिक कोड्यातलं पहिलं षटक आहे तर संघासाठी तिसरं षटक आहे. 24 बॉल 24 साठी हा पहिला बॉल आहे. हो, खोलवर टाकलाय तेज तर्रार, वेगवान डिलिव्हरी, मानव काटे बॅट वेगानं फिरवताय, परंतु त्याच्याही दुपटीच्या वेगानं हा बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेला जातोय. निश्चितच निर्धाव चेंडू डॉट बॉलने सुरुवात केली या षटकाची. अक्षय राजभर दूसरे मैच में जब टीम जीती थी तो मैन ऑफ द मैच रहे थे. 2 ओवर में 12 रन देकर 3 विकेट्स लिए थे और दोनों मैचेस में उन्होंने बहुत ही प्रभावित किया था. उन चुनिंदा गेंदबाजों में से है जिन्होंने अच्छी गेंदबाजी लगातार की इस टूर्नामेंट में. और शॉर्ट पिच गेंद क्रीज में डीप जाकर पुल कर दिया है. गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर. बढ़िया फील्डिंग, रिले फील्डिंग का नजारा और निश्चित रूप से 3 रन बचाए गए हैं. जबरदस्त क्वालिटी क्रिकेट. अच्छा शॉट भी था लेकिन उतनी ही उम्दा फील्डिंग वहां पर. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन 1 विकेट के नुकसान पर और 23 रनों की आवश्यकता है. 22 गेंदों का खेल शेष. इथे जर का निश्चितच 2 षटक कमीत कमी 10 बॉल जर का चांगल्या लेंथवर आणि निर्धाव टाकले गेले ना, तर मग काहीतरी या मॅच मध्ये चांगलं पाहायला मिळू शकतं. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही ना, तोपर्यंत क्रिकेटचा खेळ संपत नाही. ते मात्र हुलकवडी घातली आहे चेंडूनं. वेग क्षेत्ररक्षकाचा जास्त होता आणि चेंडूचा कमी होता आणि त्या वेगाच्या खेळानंच चेंडूनं बाजी मारली आहे आणि चेंडूला मिठी सीमेला मिठी मारली आहे. धावा इथे 4 येतील. साधारण स्तर की फील्डिंग, इस तरह की गलतियां अब अपेक्षित नहीं है. गलती की बिल्कुल भी गुंजाइश नहीं है क्योंकि आपके पास रन्स बहुत कम है बचाने के लिए. ये तो ऐसे ही कि जैसे आप कंगाली में आटा गीला कर रहे हो. ओवर रन कर गए थे फील्डर. लॉन्ग ऑन की दिशा में अपनी बाई तरफ बढ़े थे. शुरुआत में लगा कि आसानी से रोक जाएंगे लेकिन वैसा कर नहीं पाए और गेंद सीमा रेखा के बाहर. फील्डर्स की जगह बदली गई है, वहां पर अब प्रणव है और हल्के हाथों से टर्न करते हुए. ये सेंसिबल बल्लेबाजी है क्योंकि इक्वेशन आसान हो चला है. अच्छा क्षेत्ररक्षण, खुद गेंदबाज पहुंचे थे लेकिन ओवर थ्रो. गलतियां हो रही है. टीम कहीं ना कहीं अब दबाव में थोड़ी सी बिखरती हुई नजर आ रही है. MJ11 100 रुपयाचं भांडवल आहे आणि 100 रुपयात तुम्हाला बाजाराची पिशवी भरायची आहे आणि त्यात तुम्ही जर का तिथंच 60 रुपये किलोचे बटाटे घ्याल तर मग पिशवी भरेल कशी, कारण 40 रुपये उरतील आणि इथे तेच चालू आहे. तुमच्याजवळ भांडवल कमी आहे आणि तुम्ही चुका एका धावेच्या ऐवजी 2 धावा जास्तीच्या देताय. पाहूयात या मॅचला कशा पद्धतीने ऑपरेट केलं जाईल. 40 धावा धावफलकावर लागल्यात. जयकृष्ण गायकवाड हा देखील जबाबदारीने खेळतोय. या जबाबदारी भऱ्या खेळासाठीच जयकृष्ण गायकवाड यानं त्याच्या क्रिकेट जीवनातलं हे वर्ष गाजवलंय. अगदी मोठमोठ्या स्पर्धा जयनं गाजवल्या आहेत. पाहूया जयसाठी पुढचा बॉल कटपिच बॉल आहे. तोही जबाबदारी भरा स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलेला आहे. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू समावतोय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय.
और देखिए सर्कल के अंदर के जो फील्डर्स है उनका रोल अब यहाँ पर बढ़ जाता है। हालांकि गेंदबाजी बहुत धारदार करनी पड़ेगी, सिंगल्स बचाने की जरूरत है। लगातार कुछ डॉट गेंदे करेंगे गेंदबाज तो ही दबाव बन सकता है बल्लेबाजों पर। यहाँ से केवल 17 रन और चाहिए। ओ स्विच इट, अद्भुत शॉट है, कनेक्शन प्रॉपर और गेंद करती हुई हवाई सफर, गेंद मैदान के बाहर, सिक्सर। या खेळाडूला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही। अगदी स्वतःचा खेळ आणि स्वतःवरच्या खेळाचा विश्वास त्याच्या रक्तात आणि धमन्यांमध्ये नेहमी वाहत असतो। ओळखला बॉल कोणता येणार आहे, आयडेंटिफाय केला, उलटा बॅट आहे, चेंडूला फेकून दिलाय सीमारेखा पार। इथे मात्र षटकाराचा हुंकार पाहायला मिळतोय आणि या षटकारानं 46 धावा धाव फलकावर लागताय। आता मात्र इथून 18 बॉल आणि 11ची आवश्यकता आहे। 18 चेंडू 11ची आवश्यकता। पाहूयात 18 मध्ये 11 करण्यासाठी किती वेळ इथे दिला जातो की मग शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाते का, आता ते पाहावं लागेल। ड्रिंक्स साठी इंटरव्हल आहे, ड्रिंक्स साठी इंटरव्हल आहे। तर मग जाऊयात आपण डीजे रुद्रा यांच्याकडे। त्याची एवढी आवड नाहीये, परंतु या मैदानावर स्पर्धा कुठली असेल तर भारत आहिरे एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून प्रत्येक स्पर्धेसाठी फ्रंट फुटवर राहतात आणि इथेही प्रत्येक खेळाडू असो, ऑफिशियल टीम असो, मंचावरील लोक असो किंवा आलेला प्रत्येक जीव असो, त्या जीवाला सुखवण्याचं काम पाण्याच्या माध्यमातून भारत आहिरे नेहमी करत असतात। भारत आहिरे निश्चितच तुमच्या या कामाला आणि तुमच्या या कार्याला नक्कीच मानाचा मुजरा असेल, सलाम असेल। मग या स्पर्धेसाठी जर का आपण पाहिलं तर सामदाम दंडभेदाची भूमिका प्रत्येक कामात पुढे राहण्यासाठी भारत आहिरे हे नेहमी फ्रंट फुटवर राहत आहेत। त्यांच्या साथीला जर का आपण पाहिलं तर बॉबी सर्व मॅनेजमेंटसाठी बॉबी पुढे आहेत। त्यांच्या साथीला आकाश बेडसे या व्यक्तीचा देखील एक सिंहाचा वाटा आहे। मग त्यांच्या साथीला जर का आपण पाहिलं संकेत आहिरे आहेत, नयन धिवरे आहेत, निश्चितच असे सर्व मित्रपरिवार आहेत। या सर्व मित्रांनी खऱ्या अर्थानं निश्चितच या सर्व मित्रांनी आणि महामानव फाउंडेशनने या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी खरंच रात्रपाठ एक केली आहे। वाकई में जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। महामानव फाउंडेशन मालेगांव की बहुत ही शानदार आयोजन इस टूर्नामेंट का और एक सफल टूर्नामेंट। पिछले सीजन में 2 दिनों का टूर्नामेंट था, इस सीजन में भव्यता बढ़ चुकी है, इनामात बढ़ चुके हैं और अगले सीजन में उम्मीद कर सकते हैं कि डे नाइट होगा टूर्नामेंट। इस बार तान दिया गेंद को आसमान में, सीधा स्ट्रोक, फील्डर जज कर रहे हैं, एफर्ट अच्छा था लेकिन गेंद हाथ से छिटकी और गेंद मैदान के बाहर। 6 रन। मानव काटे, व्हाट अ शॉट, अगदी स्टाइलिश फटका आपण याला म्हणू शकतो। स्टार्ट ॲट डिस्पॅच, येऊ दिला बॉलला, वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली, फेकून दिला डाऊन द ग्राउंड क्षेत्रात। एका हातानं टॅप करत व्हॉलीबॉलचा खेळ इथे सादर करायचा होता क्षेत्ररक्षकाला, परंतु नाही, चेंडूने टप्पा घेतला, मात्र सीमेची भेट घेतली। प्रकाश तुमड़ा गेंदबाजी करते हुए, एक और बेहतरीन स्ट्रोक दर्शनीय ऑफ ड्राइव, लेकिन अब की बार फील्डर पहुंचेंगे। ओहो क्या चल रहा है, फिर से मिसफील्ड और फिर से गेंद सीमा रेखा के बाहर। इसके साथ ही स्कोर्स बराबर होते हुए दोनों में टीमों के स्कोर्स आर लेवल और अब केवल 1 रन की जरूरत है मैच को जीतने के लिए जय मल्हार टीम को। जणू काही चेंडूची आणि MJ11च्या खेळाडूंची काहीतरी मागच्या जन्मातली जुनी दुश्मनी आहे आणि ती जुनी दुश्मनी चेंडू वसूल करतोय। चेंडू थांबतच नाहीये, शेवटचा बॉल, लास्ट बॉल टॅप केलाय, कव्हरच्या क्षेत्रात चेंडूला ढकलून दिलाय, एक सिंगल आणि ही सिंगल शानाची आहे, ही सिंगल अभिमानाची आहे, ही सिंगल विजयाची आहे। जय मल्हार 11 या संघानं क्वार्टर फायनलच्या सामन्यात विजय काबीज केलाय आणि या स्पर्धेतल्या सेमीफायनलच्या प्रवेशासाठी तिकीट पक्क केलंय। परंतु MJ11 या संघाने निश्चितच काल अद्भुत खेळ केलाय आणि त्या अद्भुत खेळानं निश्चितच काल मात्र चर्चा कमावल्या होत्या। काल रात्रीपर्यंत चर्चा चालू होत्या की MJ11 हा संघ या स्पर्धेत नक्कीच अगदी टॉप 4 पर्यंत प्रवास करेल, परंतु तो प्रवास इथेच थांबतोय। परंतु त्यांच्या प्रवासासाठी मी एवढंच सांगेल, प्रवास